श्रीराम जय जय राम। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीति भ्रंशिसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 11 समास दुसरा। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। ओम नमो सद्गुरुराया भीती दाविते मज माया यास्तव धरिले पाया दासोपेक्षा न करावी श्रीराम। ज्ञान अज्ञान कळेना वरी पाहता नये अनुमाना कागवाड क्षेत्रा माझी पाहना महारीण उद्धरिली श्रीराम। ती कथा आहे कैसी श्रोते करीती प्रश्नासी तरी परिसा सविस्तरेसी कथन करू श्रीराम। संताबाई नामे करून होती तेथे महारीण नित्य मंदिरी येऊन झाडलोट करीतसे श्रीराम। महाराज श्री गोंदवलेकर कधी ना पाहिले साचार परिपुसे वारंवार कधी येती म्हणून श्रीराम। बुवा पुसती तियेसी समर्थ येता काय करीसी महारीण वदे तयांसी मरणमुक्ती मागेन श्रीराम। जवते दिवस जवळी आले तव स्वल्प धन मिळविले शेजारी आपाशी दिले उत्तर कार्य करा म्हणे श्रीराम। थट्टेवारी चालिली गोष्ट तव आली समर्थ भेट महारीण पावली नीट समर्थ चरणा वंदन करी श्रीराम। विनवी तसे कर जोडोन आता सोडवा भवातून संचित होते ते दारुण भोगून सारिले आजवरी श्रीराम। काही शेष उरला असेल तरी दर्शने विलया जाईल तीर्थप्रसाद शमविल संत महात्म्य अगाध श्रीराम। तीर्थप्रसाद देवोनी निरोप द्यावा मज लागोनी आता सोडवी ही चाचणी मलिन देहाची श्रीराम। सद्गुरु मनी संतोषले चरण तीर्थ तियेसी दिले प्रसाद देवोनी कथिले शीघ्र जाई स्वस्थाना श्रीराम। वारंवार घेवोन दर्शन वदे पतिता केले पावन दीनदयाळू कृपाघन येते लोभ सुद्यावा श्रीराम। गृही जावोन सकळांसी निरोप मागे अतिहर्षी मग राम म्हणून देहासी सोडती झाली श्रीराम। महार आले सांगत महारीण झाली मृत सद्गुरु वदती पुण्यशील बहुत सांग संस्कार करावा श्रीराम। पूर्व जन्मार्जित तिजसी ज्ञान परी संचित राहिले दारुण इह जन्मी भोगिले सारून आता मुक्त जाहली श्रीराम। तिने द्रव्य ठेविले होते वरी दिधले समर्थे अन्नदाने सकळाते तृप्त केले श्रीराम। असो सांगावया कारण साधी भोळी महारीण परी तिजसी असेल ज्ञान हे स्वप्नीही नसे कवणाच्या श्रीराम। ज्ञानस्थिती सांभाळणे किती कठीण देव जाणे आम्ही अर्धशब्द ज्ञाने घरोघरी बडबडतो श्रीराम। अप्पासाहेब पाटील थोर श्री गुरूंसी करुनी नमस्कार वदती गृही चलावे सत्वर आटीव दूध करविले श्रीराम। शुद्ध भाव पाहोनी श्री गुरु गेले त्यांचे सदनी क्षीर असे कळशी भरोनी समुदाय तरी 3 शतक श्रीराम। स्वहस्ते पात्रे भरोनी सकला पाजी गुरुजननी अभिनव केली करणी प्रसाद राहिला 2 शेर श्रीराम। जेथे होते राम मंदिर तेथे जवळीच असे विहीर
परी पाणी असे बहुक्षार, मुखी काही घालवे ना श्रीराम. समर्थ वदती बुवांसी, श्री उत्साह समयासी, घेत जा जल पाकासी, राम गोडी आणील श्रीराम. तेच क्षणी गोसावी एक, रामेश्वरी निघाला देख, मार्गी तया आकस्मिक, दृष्टांत होय शंभूचा श्रीराम. येथून जवळी कागवाड नगरी, सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वारी, गंगा तया घाली सत्वरी, म्हणजे आम्हा पावेल श्रीराम. यास्तव गोसावी तेथे, आला गंगा घालावया ते, त्यातील गंगा घेऊन हस्ते, विहिरी माझी सोडिली श्रीराम. क्षार पाणी गोड झाले, मंदिरी उपयोगा आले, प्रत्यक्ष परमात्मा अवतरले, म्हणती सर्व श्रीराम. आत्मा रामपंत कुळकर्णी, श्रींसी नेती स्वसदनी, सद्भावे पद पूजोनी, फराळासी घालिती श्रीराम. ते समयी मेळातील पदे, मुले म्हणती आनंदे, सद्गुरु पुसती विनोदे, कोणी रचली मज सांगा श्रीराम. मुले म्हणती गोपाळ राव, फडके असे उपनाव, तयांनी रचिली सर्व, श्रीचरणी वहावया श्रीराम. श्रींनी नारळ काढोनी, दिधला बहुमोदाने, नेऊन द्या तया लागोनी, महाप्रसाद कवित्वाचा श्रीराम. तोची प्रसाद ये समयी, अर्पिलासे समर्थ पायी, तन्निमित्ते सेवा सर्वही, महाप्रसाद संतांचा श्रीराम. आप्पासाहेब कागवाडकर, मामासाहेब इनामदार, दोघेही नेती गुरुवर, स्वगृही भोजना श्रीराम. श्री गुरु करविती पायस, वाटिती अन्य यातींस, जैन आणि लिंगायतांस, त्यांचे हस्ते वाढविती श्रीराम. आपुला धर्म सोडू नये, दुजियाचा धरू नये, बोधिती सद्गुरु स्वये, ध्यानी धरा भाविक हो श्रीराम. असो ऐसा उत्साह थोर, होता आनंदले नगर, दर्शना येती असंख्य नर, गावो गावीचे श्रीराम. मुरारजी भाटे गिरणीवाले, भाविक श्रीमान गृहस्थ बले, श्री गुरूंचे दर्शना आले, आनंदले मानसी श्रीराम. प्रसाद भावा गिरणीवरी, ऐसे विनविती परोपरी, गुरु वदती ते अवसरी, अवश्य येऊ म्हणोनी श्रीराम. परी 18 पगड यातींसी, बोलवावे प्रसादासी, जैन आणि लिंगायतासी, निराळा पाक करावा श्रीराम. होजी म्हणून अंगीकारिले, स्थान सर्व शृंगारिले, बल्लव चतुर आणिले, षड्रसान्ने करावया श्रीराम. ग्रामवासी समस्त जन, केले तया निमंत्रण, सद्भावे श्रींसी पूजोन, वस्त्रे अर्पिली बहुमोल श्रीराम. प्रेमे केले गाव भोजन, पाहता श्री गुरु झाले प्रसन्न, आशीर्वाद देती संतान, होईल तुझसी म्हणून श्रीराम. संतान नाही म्हणून, चिंता करीत होता मनी, श्रींनी हे जाणोनी, कृपा केली तयावरी श्रीराम. पुढती तया पुत्र झाला, आशीर्वाद फळा आला, ऐसा सद्गुरु पावला, बहुतांसी श्रीराम. कगुडराय पुरातन, स्थान भुयारी असे गहन, श्री गुरु तेथे जाऊन, शालिग्राम मूर्ती पाहती श्रीराम. आणि अंतर्भुयारात, योग मार्गे सद्गुरु जात, योगी बैसले ध्यानस्थ, म्हणोनी सांगती सकळांसी श्रीराम. आत कोणी जाऊ पाहती, तरी भुंगेड सो धावती, शोधू जाता सद्गुरु वदती, ग्रामास घडेल पाय श्रीराम. असो ऐशी गुरुमाऊली, कागवाड क्षेत्री बहुरमली, राम उपासना वाढविली, अनुग्रह देवोनिया श्रीराम. तेथून निघता सकल आडवे पडती, वियोगे दुःखाश्रू ढाळिती, 4 दिवस गृहाप्रती, विसरले होते श्रीराम. बोधून सकळा शांतविती, येऊ म्हणती शीघ्र पुढती, नामधारका पाशी वसती, अहर्निश असे आमुची श्रीराम. असो नावाच्या गजरात, निघते झाले श्री गुरुनाथ, भक्त उगार ग्रामी घेऊन जात, अत्याग्रह करोनी श्रीराम. तेथून पुढे मिरजेसी, जाते झाले ज्ञानराशी, अनंत भक्त दर्शनासी, आजूबाजूचे धावती श्रीराम. श्रोती आशंका घेतली, हीच भेटी सविस्तर वर्णिली, सद्गुरु जाती अनेक स्थळी, उत्तर दक्षिण भागात श्रीराम.
साच प्रश्न बरवा केला, सागर वर्णावी सद्गुरु लीला, परिशक्ती कैची मानवाला, सद्गुरु लीला अगाध श्रीराम. काशी पासोन रामेश्वरी, 12 वेळ पादचारी, फिरती झाली श्री गुरुस्वारी, मार्गी गाव कित्येक श्रीराम. जे गावचे नाव घ्यावे, वदती आम्हा असे ठावे, बाळपणी गेलो होतो स्वभावे, खाणाखुणा सांगती श्रीराम. प्रत्येक ठाई परोपकार, काही घडती चमत्कार, लिहिता ग्रंथ वाढेल फार, अशक्य असे आम्हासी श्रीराम. ये विषयी एक दृष्टांत, आठविला तो कथितो येथ, त्यावरून जाईल किंत, अशक्य दुर्लंघ म्हणून श्रीराम. बालपणी फिरता मही, हल्ल्याळ ग्रामी पाही, गेले परी ठाव ठिकाणा नाही, कोण कोठील म्हणून श्रीराम. तेथे एका विप्रसुतासी, ज्वर भरला प्राणनाशी, सद्गुरु अकस्मात त्या समयासी, भिक्षामिषे गृही गेले श्रीराम. माऊली दिसे सचिंत, नयनी अश्रू ढाळीत, द्रवले श्री गुरुनाथ, वृत्तांत सर्व परिसला श्रीराम. शीघ्र जावोन गृहात, मुला करवी उदक हातात, से घेवोनी निश्चिंत, रहा म्हणती तयासी श्रीराम. पुढे वासुदेव भट्ट नामे करोनी, ओळखीचे गृहस्थ होते कोणी, कथिती तया लागोनी, घेतला ज्वर भोगणे असे श्रीराम. विप्रपुत्र जगावा, गोसावी जाता नाही परवा, तुम्ही समाचार घेत जावा, भोगून सारू ज्वरासी श्रीराम. ऐसे झाले संभाषण, काही दिवस गेले निघून, भट्ट पुन्हा करीती प्रश्न, ज्वर केव्हा भोगिता श्रीराम. हो विसरलो आम्ही, बरी आठवण दिली तुम्ही, एक खोली रिकामी, करून द्यावी आम्हासी श्रीराम. 11 दिवसपर्यंत होते तेथे निद्रिस्त, ज्वर धुमारे बाहेर येत, कवाड बंद केले असे श्रीराम. 12 दिनी बाहेर निघोनी, पथ्य घाला म्हणती झणी, येतो स्नान करोनी, भोग भोगूनी सारिला श्रीराम. नको म्हणताही शीघ्र निघाले, विहिरीत जावो न बुडाले, वासुदेव भट्टवरी राहिले, वाट पाहात समर्थांची श्रीराम. बहुत काळ निघून गेला, गोसावीवर नाही आला, म्हणती बाळ बुडून मेला, आता कैसे करावे श्रीराम. बोलावी ती ग्रामाधिकारी, तववरी बैसली स्वारी, आश्चर्य मानिती सारी, चरणा वंदू लागले श्रीराम. बहुत लोक दर्शना येती, उपाधी नको साधक स्थिती, म्हणून शीघ्र निघून जाती, ध्यास लागला सकळांसी श्रीराम. काही दिवस गेली यावर, दामुबुवा कुरवली कर, कीर्तनाचा करीत गजर, सहज गेले हल्ल्याळी श्रीराम. सद्गुरूंची वर्णिता कीर्ती, वासुदेव भट्ट वंदोनी विनविती, दर्शना न्यावे आम्हा प्रती, अनुग्रहाची इच्छा असे श्रीराम. मार्गी कथिली मागील कथा, ऐसा साधू नाही आता, थकलो आम्ही तया शोधिता, मंद भाग्यामुचे श्रीराम. उभयता गोंदावली आले, श्रींचे चरण वंदिले, तव श्री गुरूंनी आलिंगिले, वासुदेव भट्ट म्हणून श्रीराम. इकडे कोणीकडे आला, प्रपंच करोनी भागला, गृहवृत्तांत पुशिला, सर्व कुशल सतीना श्रीराम. पूर्वी पाहिली सिद्धमूर्ती, तीच दिसे डोळ्यांपुढती, नयनी आनंदाश्रू येती, चरण नाणिती श्री गुरूंचे श्रीराम. असो ऐसे बालपणी, बहुत फिरले जे अवनी, लिहितान पुरे लेखणी, श्रोती रोशन करावा श्रीराम. स्वल्प काळ राहिले घरी, बहुतेक फिरती दिशाचारी, जगदुद्धारक अवतारी, सिद्धपुरुष श्रीराम. कागवाड येथील स्थिती, म्या पाहिली प्रत्यक्ष रीती, यास्तव कथिली तुम्हा प्रती, गुरुकथा रसाळ श्रीराम. इति श्री सद्गुरुलीलामृते एकादशाध्यायान्तर्गतः द्वितीयः समासः. श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.